विद्यार्थी मित्र हो, आपण एकंदरीत पक्ष पद्धतीचं स्वरूप त्या ठिकाणी बघितलेले होते. या पक्ष पद्धतीचं स्वरूप बघत असताना काही देशातील राजकीय पद्धती ही एक प्रणाली राजकीय पद्धती बघायला भेटते. त्या देशामध्ये एकच पक्ष प्रभावीपणे काम करत असतो. इतर पक्षांचं अस्तित्व असते, परंतु त्यांचं अस्तित्व हे नगण्य स्वरूपाचं त्या ठिकाणी दिसून येते किंवा त्या देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये त्या राजकीय पक्षांचं अस्तित्व अजिबात दिसून येत नाही. त्या ठिकाणी फक्त एकच पक्ष पद्धती आहे. याचं उदाहरण देखील आपण बघितलं होतं, ते म्हणजे साम्यवादी रशिया, चीन या देशामध्ये प्रणाली दिसून येते. त्यानंतर द्विपक्ष पद्धती हा एक आपण राजकीय पक्ष पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी बघितलेला होता. ही राजकीय पक्ष पद्धती फक्त ब्रिटन आणि कॅनडा यासारख्या देशामध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या राजकीय पक्षाचा किंवा पार्टी सिस्टीमचा तिसरा प्रकार जो आपण बघितलेला होता तो म्हणजे बहुपक्षी पद्धती. म्हणूनच बहुपक्ष पद्धती ही देशाच्या एकंदरीत सर्वांगीण विकासाला वाव त्या ठिकाणी देत असताना आपल्याला दिसून येते. आपल्या भारताच्या तत्कालीन भारतीय घटनाकारांनी असं लक्षामध्ये आलं की भारताचे एकंदरीत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विविधता लक्षात घेता भारतामध्ये केवळ एक किंवा दोन पक्ष असून चालणार नाही. प्रत्येक जाती धर्माला किंवा प्रत्येक मनुष्य धर्माला यांना देखील आपलं अस्तित्व त्या ठिकाणी दिसावं किंवा त्यांना आपलं प्रतिनिधित्व शासन व्यवस्थेमध्ये असलं पाहिजे. म्हणून याचा एक भाग म्हणून की काय भारतामध्ये बहुपक्षी पद्धती विकसित झालेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आज भारतामध्ये जशी बहुपक्षीय पद्धती निर्माण झालेली आहे तशा स्वरूपामध्ये भारताच्या पार्टी सिस्टीममध्ये बघत असताना भारताच्या पार्टी सिस्टीममध्ये देखील आपल्याला तीन प्रकारचे पक्ष पद्धतीचं स्वरूप त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष, मग राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचंय? राष्ट्रीय पक्ष बघत असताना त्या पक्षाचं राजकीय अस्तित्व केवळ विशिष्ट भागापुरतं दिसून येत नाही, तर अखिल भारतीय स्वरूपात जर बघितलं एक किंवा दोन राज्यामध्ये एक किंवा दोनपेक्षा जास्त राज्यामध्ये त्या राजकीय पक्षाला 2% जास्त जागा येतात किंवा अनेक राजकारणामध्ये त्यांना एक किंवा दोनपेक्षा जास्त प्रतिनिधित्व प्रत्येक राज्यामध्ये मिळत असतं. अशा पक्षांना राष्ट्रीय पक्ष असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं दिसून येतं. भारतामध्ये आज रोजी फक्त 8 राजकीय पक्ष त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरं प्रादेशिक पक्ष, हे देखील भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीचं स्वरूप आपल्याला असं घ्यायचं. प्रादेशिक पक्ष किंवा याला आपल्याला काय म्हणता येईल दुसरं प्रादेश पक्ष, प्रत्येक राज्यानुसार निर्माण झालेले पक्ष असतात. एका राजकीय राज्यापुरतं यांचं अस्तित्व त्या ठिकाणी अस्तित्व असतं. त्या राज्याच्या राजकीय सत्ता किंवा त्या देशाच्या त्या राज्याच्या एकंदरीत सामाजिक संरचनेला, राजकीय संरचनेला त्या ठिकाणी योगदान या राजकीय पक्षांचं आपल्याला दिसून येतं. या राजकीय पक्षामध्ये प्रत्येक राज्याची ओळख ही त्या राज्यापुरती मर्यादित झालेली आहे. आता याचं उदाहरण घेऊया आपण पंजाबमध्ये. पंजाब हा राज्यामध्ये अकाली दल हा एक आहे प्रादेशिक पक्ष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शिवसेना असेल, महाराष्ट्राची मनसे असेल, प्रत्येक राज्यामध्ये यांचं अस्तित्व त्या ठिकाणी दिसून येतं. या पक्षांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे आपल्या राजकीय पक्ष पद्धतीचा तो म्हणजे स्थानिक राजकीय पक्ष. स्थानिक राजकीय पक्ष हे फक्त एखाद्या विशिष्ट निवडणुकीपर्यंत त्यांचं अस्तित्व असतं. त्या निवडणूक संपली किंवा त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी समाप्त होतं किंवा हे राजकीय पक्ष फक्त आपली नोंदणी म्हणून त्या ठिकाणी सहभाग असतो, नोंदणी असते. परंतु राजकारणामध्ये पक्ष आपले उमेदवार जरी उभा करत असला तरी त्या पक्षांना मतदान पडेलच किंवा त्या देशाच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये राजकीय पक्षाचं अस्तित्व असेलच असं मात्र त्या ठिकाणी अजिबात दिसून येत नाही. अशा स्वरूपाचं भारतातील एकंदरीत राजकीय पद्धती आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं. मग या स्वरूपामध्ये जर विचार केला आज आपण तर भारतामध्ये 6 पेक्षा जास्त राष्ट्रीय पातळीवरती राजकीय पक्ष दिसून येतात. त्याबरोबर 26 पेक्षा जास्त हे प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पावलेले दिसून येतात. आणि नोंदणीकृत जर बघितलं तर 2301 एवढी राजकीय पक्षांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. राजकीय पक्षाचे सक्रिय पुढारी जर बघितले आपण तर यामध्ये पुढारी, सक्रिय सदस्य आणि अनुयायी असे 3 घटक प्रत्येक राजकीय पक्षाचे त्या ठिकाणी दिसून येतात. जेवढे राजकीय पक्षाचे
अनुयायी असतात तेवढा तो राजकीय पक्ष समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपली भूमिका निभावत असतो. जेवढे त्या राजकीय पक्षाच्या फॉलोअर किंवा अनुयायी कमी असतात तेवढ्या प्रकारे तशाच प्रकारे राजकीय पक्षाचं अस्तित्व देखील काय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग आज रोजी राजकीय पक्षांचे कार्य त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. राजकीय पक्षांचे कार्य, राजकीय पक्ष नक्की काय भूमिका त्या ठिकाणी करतात. राजकीय पक्षांचे कार्य, सर्वप्रथम राजकीय पक्षांच्या कार्यामध्ये जर उल्लेख करायचा झाला तर निवडणुका लढविणे हे प्रधान कार्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. निवडणुका राजकीय पक्षाचं सर्वात प्रधान कार्य जर बघितलं तर निवडणुका, प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका लढविणे हा त्या ठिकाणी अंतिम अजेंडा असतो. केवळ आपले विचारधारा कार्यक्रम असून चालत नाही, तर त्या विचारधारेला, आपल्या कार्यक्रमांना, उद्देशांना, आपण ठेवलेले ध्येय धोरणांना प्रत्यक्ष मूर्त स्वरूप येण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीमध्ये उभे करत असतो किंवा निवडणुका लढविणे हे प्रधान कर्तव्य प्रत्येक राजकीय पक्षाचं आज निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं जे आहे उमेदवार उभे करणे, उमेदवार ठरविणे म्हणूया आपण. उमेदवार ठरविणे, प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढायची म्हटली तर उमेदवार त्या ठिकाणी द्यावे लागत असतात आणि प्रत्येक राजकीय पक्ष अशाच व्यक्तीची निवड उमेदवार म्हणून करत असतो की जे व्यक्तीची लायकी त्या ठिकाणी निवडून येण्याची असते किंवा क्षमता म्हणता येईल आपल्याला, तो उमेदवार आपल्या राजकीय पक्षामार्फत निवडणूक लढवल्यानंतर तो जिंकून होईल, जेणेकरून आपल्याला सत्ता स्थापन करणे सोपे होईल. अशा ज्या राजकीय व्यक्तींना त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरविण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. मग यासाठी राजकीय पक्षाची निष्ठा या ठिकाणी महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी ठरला जातो. त्या व्यक्तीची निष्ठा आपल्या राजकीय पक्षासंदर्भात कशी आहे, त्याचबरोबर त्याचे समाजातील पद, प्रतिष्ठा, सामाजिक पद, प्रतिष्ठा ह्या घटकांचा देखील विचार प्रत्येक राजकीय पक्ष आपला उमेदवार ठरवताना करत असतो. परंतु व्यावहारिक पातळीवर बघितलं तर राजकारणामध्ये उमेदवार लढवीत असताना साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब निवडणूक लढवताना प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. मग एवढे कला कौशल्य किंवा ज्याची क्षमता आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत आहे अशा व्यक्तीला राजकारणामध्ये उमेदवारी देताना प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी दिसून येतात. राजकीय पक्षाचे जे पुढारी असतात किंवा नेते असतात तेच आपल्या राजकीय पक्षांना त्या ठिकाणी काय करत असतात की निवडणुकीमध्ये उभं राहत असतात. अशांना आपण काय म्हणूया पक्ष प्रमुख ते उमेदवार ठरवण्याची घोषणा त्या ठिकाणी करत असतात. अशा स्वरूपामध्ये उमेदवार उभे करणे हे देखील राजकीय पक्षाचे कार्य आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जनमत तयार करणे. जनमत तयार करणे सगळ्यात महत्त्वाचा जर घटक कोणता असेल तर जनमत त्या ठिकाणी आपल्या बाजूला कसं राहील या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. मग जनमत तयार जर करायचं असेल तर आपल्या राजकीय पक्षांची जी ध्येय धोरणे आहेत ते जनतेला पोषक कसे आहेत, या ध्येय धोरणांचा फायदा सर्वसामान्य जनतेला कसा होईल यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष तळागाळातील व्यक्तीसोबत नातं जोडत असतो किंवा आपल्या ध्येय धोरण त्या ठिकाणी सभा, कॉर्नर बैठका किंवा प्रत्यक्ष मतनोंदणी, निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रकारचं सामाजिक राजकीय प्रबोधन, राजकीय जिज्ञासा, राजकीय ज्ञान जागृत करण्याची भूमिका प्रत्येक राजकीय पक्ष तयार करत असतो. मग या ठिकाणी राजकीय पक्ष आपल्या भूमिका तयार करत असताना जनमत हा अत्यंत महत्त्वाचा. ज्या पक्षाला जनमत बहुसंख्य असते किंवा सहज असते असा राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये निवडणुका लढवल्यानंतर जिंकत राहण्याला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग जनमत तयार करणे हे अत्यंत कला कौशल्याचं काम आहे. आपला पक्षाचा अजेंडा कशा स्वरूपाचा आहे तर जनतेच्या हिताचा कसा बांधता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी राबवत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे जनतेच्या समस्या सोडवणे. जनतेच्या समस्या
राजकीय पक्षाचा अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवणे. तर राजकीय पक्ष निर्माण याच्याकरता झाले असतात की समाजकार्य करण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी आपल्या राजकीय पक्षाची धोरणे सर्व जास्तीत जास्त लोकांचा फायदा कशा स्वरूपात यासाठी. मग जनतेच्या अनेक प्रकारच्या अडीअडचणी असतात. जनतेच्या मूलभूत गरजा आहेत, त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, त्यानंतर आरोग्य, या जनतेच्या मूलभूत गरजा भागवणं प्रत्येक राजकीय पक्षाचं प्रधान कर्तव्य आहे. म्हणजे अन्न जर करायचं असेल तर लोकांना कमी पैशामध्ये जास्तीत जास्त अन्न पुरवठा कसा होईल या दृष्टिकोनातून योजना राबवत असतात. त्यानंतर निवारा देखील काय प्रत्येक राजकीय पक्ष बघतो आपण सत्ताधारी बनल्यानंतर जनतेच्या समस्यांसाठी घरकुल योजना त्या ठिकाणी राबवत असतात. पंतप्रधान घरकुल योजना असेल, अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी निवारासाठी घरासाठी दिल्या जातात. शिक्षणावर फार मोठा खर्च प्रत्येक शासन करत असतं, जेणेकरून शिक्षणाचे फायदे सर्वसामान्य जनतेला किंवा त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्ष भूमिका राबवत असतो. जनतेच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही, जनतेला अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे एकंदरीत मूलभूत गरजा कशा पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर म्हणजे की दळणवळणाची साधने निर्माण करणे, अशा स्वरूपाची अनेक जनहिताची कामं प्रत्येक राजकीय पक्षाला करायची असतात. शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं वीज पुरवठा असेल, खते बियाणं असेल, ही कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला कसं जाईल, अनेक सबसिडी त्यांना कसे देता येईल, अशा स्वरूपाचा प्रयत्न प्रत्येक शासन त्या ठिकाणी करत असतो. शासन म्हणण्यापेक्षा प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या अजेंडामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाचवं म्हणजे पक्ष सरकार चालवणे. सगळ्यात महत्त्वाचं काम काय, पक्ष किंवा सरकार हे पक्ष देखील चालवावा लागतो. पक्ष प्रमुखांना पक्ष चालवावाच लागतो. पक्ष चालवण्याबरोबर शासन देखील काय चालवणं, सत्ताधारी शासनाचे काम असतं. शासन चालवणे हे महत्त्वाचं काम राजकीय पक्षांना करावे लागते. केवळ निवडणुका लढून भागत नाही, उमेदवार त्या ठिकाणी ठरवून भागत नाही, तर उभे केलेले उमेदवार निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आणणे आणि सत्तेमध्ये बसणे किंवा सत्ता काबीज करणे हे राजकीय पक्षाचा पहिलं प्रधान कर्तव्य आहे. मग यासाठी पक्ष देखील चालवा लागत असतो. शासन चालवण्याची भूमिका देखील प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतो. अशा स्वरूपात अनेक महत्त्वाची कामे प्रत्येक राजकीय पक्षाला अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी करावी लागत असतात. अशा स्वरूपामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष कार्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेसाठी प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी राबवत असताना आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये भारतातला कोणताही राजकीय पक्ष घेतला तर अशा स्वरूपाचे कार्य त्या ठिकाणी करत असतो. फरक थोड्याफार प्रकारे त्यांच्यामध्ये तफावत आपल्याला दिसून येते, परंतु मेन अजेंडा हा जनतेचं कल्याण करणे हा जर राजकीय पक्षांचा कार्याचा महत्त्वाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सत्ता काबीज करण्यासाठी हा संपूर्ण आटापिटा त्या ठिकाणी चालू असलेला आपल्याला दिसून येतो. आजची या तासिकेमध्ये आपण मला वाटतं बरेच चांगली साधक भाधक चर्चा केलेली आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजला असेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या तासिकेला पूर्ण विराम देतो. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.